जिल्हा परिषद अध्यक्षांनी घेतली पंचायत समिती अधिकाऱ्यांची झाडाझडती। आज वैजापूर येथे पंचायत समिती कामाची आढावा बैठक संपन्न। वैजापूर येथील प्रशासकीय मनमानी राज संपल्यानंतर निवडणुकीनंतर पंचायत समिती सभापती सदस्य यांच्या नियुक्त्या झाल्या। तसेच जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष यांचीसुद्धा निवड झाली। छत्रपती संभाजीनगरचे नवनिर्वाचित अध्यक्ष अविनाश पाटील गलांडे यांनी आज वैजापूर येथील पंचायत समितीमध्ये विविध कामांची आढावा बैठक घेतली। यामध्ये जिल्हा परिषद सदस्य माजी दीपक सिंग राजपूत, तसेच विद्यमान सदस्य संजय पाटील निकम, पंकज ठोंबरे तसेच नागरिकांनी पंचायत समितीमध्ये चाललेल्या तक्रारींचा पाढा वाचला। या संदर्भात अध्यक्षांनी नागरिकांचे कामे वेळेवर करण्याचे आदेश दिले। तसेच या संदर्भात वैजापूर नगरीचे नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी यांनी संबंधित विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। कर्मचारी नव्हते इथं जर स्थानिकला यातला फ्लॅट उपलब्ध असताना तिथं राहत नाही ते याच्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी व्हिडिओ साहेबांनी काय कारवाई केली ते सांगा। नंबर 1। नंबर 2, यांनी सांगितलं होतं की आपण 80% ज्या गावांना कामं झालेली त्या गावांना आपण नवीन मंजुरी देऊ। एकूण गावं यांनी त्या बाबतीत ही माहिती द्यावी। वैजापूर तालुक्यामध्ये किती गावांमध्ये 80% कामं झाले आणि बीडीओ साहेबांनी किती गावांना नवीन कामाची मंजुरी दिली। बीडीओ साहेब, 2 मुद्दे महत्त्वाचे दीपक मांडलेले, त्याच्यावर तुमचं काय म्हणणं सांगा ना। कर्मचाऱ्यांचा मुद्दा एक महत्त्वाचा, तो सामूहिक मुद्दा आहे आमचा सगळ्यांचाच। असं करा तुम्ही, याच्यामध्ये माझी नोट हे करून घ्या, नोंद घ्या की जे कर्मचारी गेल्या अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून या ठिकाणी राहत नाही, परंतु घर भाडे उचलतात, त्याच्यामध्ये वसूल करा, इथे व्याजासाठी वसूल करा। मग मागची वसुली पण झाली पाहिजे आणि ते का राहते मग एवढ्या मोठ्या सुविधा त्या ठिकाणी निर्माण करून दिल्या। स्वर्गीय लोक ते आरेमारी साहेब यांच्या कृपा आशीर्वादामुळे एवढं मोठं इथं सभागृह झालं, क्वार्टर झाले, परिसराचा विकास झाला, ज्याच्याबद्दल कर्मचारी राहत होते, जवळजवळ कर्मचारी वेटिंगला होते त्या काळात। का हो वेटिंग तुमच्यातही सभापती असताना मला पाहिजे म्हणून, आता काय काय अडचण असं नाही चालणार साहेब। हा ग्रामीण भागाचा विषय नाही विचारू राहिलो मी तुम्हाला, ह्या क्वार्टरचा विषय हा एक लक्षात घ्या। मग क्वार्टरचा विषय माहिती पाहिजे ना तुम्हाला, इथं किती कर्मचारी राहतात म्हणून ते सांगा ना सभागृहात तुम्ही। फक्त 3च कर्मचारी राहतात, 3 राहतात 3। मग बाकीचे कर्मचारी इथून जर अप अँड डाऊन येऊन करता इथं तर ते कसे राहतील वेळेवर पंचायत समितीला? बायोमेट्रिक तुम्ही फिट करून घ्या, बायोमेट्रिक नुसार पगार काढा आणि त्याच्यानंतर ते तुम्ही डुप्लिकेट पगार केला कारवाई प्रोसेस करू। साहेब हा पुढला विषय म्हणता, हा नंतरचा बायोमेट्रिक बसून का भाई। आता सध्या या कर्मचाऱ्यांनी आता काय करता येईल ते सांगा। आता हे राहत नाही ते विचारता येते, काय करणार हे विचारता येते। दीपक होते तर म्हणजे याच्याने बंद करून टाकू लगेच कधी, पण आमचे दीपक बोलतात उपस्थित नसतं केला मग काय केलं असतील असं कसं आम्ही सांगायचं मग तुम्ही कारवाई करायची। हा विषय सगळ्याचा जे आता बंद करणार विषय सोडून द्या, पण 4 वर्षापासून घेतला याचं काय करणार आहे? घ्या त्याचं बालपेन घ्या, किती भाडा घेतला, काय काय केलं, प्रत्येकाला टेंटेटिव्ह त्याची एक कॉपी आम्हाला द्या, जिल्हा परिषद सदस्याला द्या, असं केलं म्हणून। आपल्याला सुधारणा करायची म्हणून सूचना आहे। दीपक बोधेच्या काही कर्मचारी भांडणं आहे किंवा अविनाश पाटलाची वाद पडत असं येते, बरोबर आहे भाऊ? बरोबर काम व्हावा, इथं अधिकारी थांबलं पाहिजे, ड्युटी करायची मग काय राहते। बरं, दुसरं एमआरएचचं 80%, 1 मिनिट आता करू, 80% कामं झाली तर नवीन कामं मंजूर करा, त्याच्याबद्दल काय म्हणते? लॉक लावला नवीन कायदा जेव्हा लागू होईल, 1 महिन्यात लागू होईल, तोपर्यंत सगळे ऑनगोईंग कामं संपवा 1 महिन्यामध्ये, त्यानंतर नवीन कामं
नवीन कायदा जेव्हा त्याची इच्छा उरली नाही आज. म्हणून बायोमेट्रिक सारखा असेल हे असेल. आज पहिली आढावा बैठक आहे म्हणून मी सगळ्यांना विनंतीच करेन. पण याच्यानंतर जर कोणी सगळे HODंना पण वारस साहेब किरकोळ काम आहे तहसीलदार आम्हाला फोन केला तुम्ही करू शकत नाही का? तर ते देत नाही, LDM नाहीये. केलं का तुम्ही फोन? ते 1 मिनिटात आम्ही आणून देऊ शकतो. आता उद्याच्या उद्या कशा साळी नाही होत बघा बरं तुम्ही. सगळ्यांना होती अधिग्रहणाचे प्रश्न आहे. ते किरकोळ आहे. जो शेतकरी पाणी वीज देतो तो 2-2 महिने तो देतो, त्याला तुम्ही 2-2 वर्ष पैसे देत नाही, त्याचं प्रोसिजर करत नाही. छोटे घरकुलचं इंजिनियर जातो तर घरकुल वाल्याला बिचारायला काही समजत नाही, कधी KYC नसती, कधी हे नाही, फोटो काढायचे पैसे घेतात. हे सगळे प्रकरण आता बंद व्हायला पाहिजे. विहिरीचे पैसे तो व्याजाने पैसे आणतो करतो. सगळी परिस्थिती सगळ्यांना माहिती आहे. आपले पण भाऊ कोण शेती करतात, आपल्या वडिलांनी शेती करून कर्मचाऱ्यांना सांगतो आपल्याला शिकवलेलं आहे. त्या परिस्थितीतून घ्या याची थोडी जाणीव ठेवा तुम्ही, एवढीच विनंती करेन. परत एकदा सर्व प्रशासनचं सगळं पदाधिकाऱ्यांचे आभार मानेल. आपण इकडे वेळ दिला. असेच आढावा बैठक प्रत्येक 2 महिन्यात 3 महिन्यात. या खताची टंचाई आता आहे. बियाणेकडे पण एक जयस्वाल साहेबांना विनंती करेल की एक सेपरेट बैठक तुम्ही पावसाळ्यापूर्वी प्रत्येक जिल्ह्यात खताच्या बाबतीत व बियाण्याच्या बाबतीत एक घ्यावे. कारण की शेतकऱ्यांचं खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. एक वर्षात 1 महिन्यात आता पावसाळा चालू होईल. एक बैठक प्रत्येक तालुक्यात सेपरेट तुमची विभागाची घेतली. आणखी बाकी तर चालेल पण हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे. सगळ्यात आमचे बांधकाम सभापती आले, समाज कल्याण सभापती, त्यांचे परत एकदा आभार मानतो. अध्यक्ष